या चालू झाली मॅच. कोण आहे? ऋषभ ना? दिगेश मॅच चालू कर. सोमनाथ आणि दिगेशी सलामीची जोडी आपण पाहतो तर गोलंदाज सज्ज होतात. ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑफ साइडला फसलाय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाजानं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज ऋषभने पहिली सफलता प्राप्त केली. सलामीचे फलंदाज सोमनाथला माघारी धाडलाय आणि 0 धावसंख्येवर पहिला धक्का दिला गोलंदाज ऋषभनं. सोमनाथ बॅक टू डगआउट. 0 धावसंख्येवर पहिला धक्का बसला. सूचना करतो मी. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग आणि पायचेचा अपील उचलून धरलाय गोलंदाज. आपण पाहतो ऋषभला फलंदाज बाद झालेत. असं वाटलं होतं की पायचीत बाद झालेत, मात्र फलंदाज त्रिफळाचीत बाद झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतो गोलंदाज ऋषभ. आतापर्यंत लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण ऋषभला पाहतो. बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज ऋषभ, ते पाहायचं आहे. हॅट्रिक ऑन असेल, इट्स ऑन हॅट्रिक. बघू हॅट्रिक संपादित करतो का गोलंदाज ऋषभ. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज ऋषभला आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालेत. महेश. सोमनाथ बाद झाले, प्रशांत बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो महेशला स्ट्राईक एंडला. ऋषभ तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर खोल टप्पाचा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. तोपर्यंत संधी उचलली, दोन्ही फलंदाजांनी सुरक्षित पोहोचतात. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना महेशच्या बॅटमधनं 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 2. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं पुढच्या चेंडूवर गडी बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. फलंदाज महेशने स्वतःचं खातं खोललं, संघाचं खातं खोललं. 2 बाद 2 अशी धावसंख्या. गोलंदाज ऋषभ पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळता सुरेख फटका बनवला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेक केली जाते, अचूक चेंडू फेक. तोपर्यंत धावा येतात त्या पुन्हा एकदा 2. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करता ऋषभ. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केली जाते. पंच तटस्थ. डॉट बॉलची आतापर्यंत समाप्त झाली आहे. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज ऋषभ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देता गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. ऋषभचा वापर केला संघनायकानं. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. उलटा चेंडू समोर खेळतात. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. गुड फिल्डिंग. चेंडू फेक बघा किती अचूक करतात, कशा पद्धतीने चेंडू फेक करतात. तोपर्यंत फक्त सिंगल आले आणि पॉवर प्लेच्या षटकाचं संपन्न होतं. इथं समाप्ती होते. गोलंदाज ऋषभला आपण पाहतोय या षटकामध्ये ऋषभनं धावा खर्च केल्यात तर फक्त आणि फक्त 5 आणि 2 गडी बाद केलेत. पहिलं षटक इथं संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धाफलकावर 2 बाद 5 धावा.
पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण. गोलंदाज होतो ऋषभ, फक्त 5 धावा खर्च केल्या, महत्वाचे 2 गडी बाद केलेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल, 3 षटकं बाकी असतील. बघूया गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकात गोलंदाज ऋषभ होते, दुसऱ्या षटकात गोलंदाज तयार सौरभ. 2 बाद 5 ऋषभ. इथं बघा बॅक टू द बॉलर, वेगवान फटका हाताळला होता फलंदाजानं. दुसरीचा इथं प्रयत्न झाला असता तर कदाचित धाव झाली असती, मात्र फक्त सिंगल येते. धावसंख्या 6. गोलंदाज सौरभ आहेत. पहिल्या षटकात गोलंदाज होते ऋषभ, दुसऱ्या षटकात गोलंदाज आपण पाहतो सौरभ. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. गोलंदाज तयार. ऑफ साइडला इथं मात्र चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. 1 बॉल ओव्हर ऑफ चौकार. पहिल्या षटकात गोलंदाज होते ऋषभ, ऋषभने फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. मात्र इथं टार्गेट केलं जातं गोलंदाज आपण पाहतो सौरभला. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये आपण गोलंदाजाने 5 धावा खर्च केल्या. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 10 धावा. 2 बाद 10 ची धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये कोलवली संघ इथं फलंदाजी करतो. टॉस जिंकला तिसगाव संघानं. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. चौकार. 4 धावा. चौदा धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात महत्वाचे 2 गडी बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो 2 फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. महेश आणि दिगेश हे 2 फलंदाज नक्कीच डाव सावरण्याचा प्रयत्न करतात. सफल झाले. ऑफ साइडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. सतीश जाधव आणि सागर पाटील आयोजकांच्या भूमिकेत गेली 2 दिवस सातत्यानं आयोजन करणं, पंच राहणं, स्पर्धेवर बारीक लक्ष ठेवणं हे फार कठीण काम असतं. मात्र ते काम ते चांगल्या पद्धतीने करतात. सौरभ इथं मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. फलंदाज मात्र सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत सिंगल येते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. गोलंदाजी चांगली होते. आतापर्यंत सौरभने धावा खर्च केल्या त्या 5 चेंडूंमध्ये 10. टोटल धावसंख्या पोहोचते 2 बाद 15. या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. सौरभ पुन्हा एकदा तयार. इथं मात्र मोठा फटका बनवलाय. शेवटच्या चेंडूवर ठोकला फलंदाजांना. षटकार. 6 धावा. महेशच्या बॅटबंद शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. 2 षटके इथे संपन्न झाली आहेत. पहिल्या षटकात आपण गोलंदाज पाहिले होते ऋषभने अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते सौरभ. या गोलंदाजाला टार्गेट केलं. 2 फलंदाजांनी धावा कुठल्या तब्बल 16. 2 षटकं संपन्न झाली आहेत. 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय आणि धावा आपण पाहतो 2 बाद 21 धावा. दोन षटकं संपन्न झाली आहेत. 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय. अजूनही 2 षटकं बाकी असतील. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिलं षटक चांगलं राहिलं टीम तिसगाव संघासाठी. गोलंदाज होते ऋषभ. फक्त 5 धावांचे षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. मात्र सौरभने दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 16. 2 षटकं संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा. 2 बाद 21. गोलंदाज गौरव तयार. समोर खेळतात ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इथे खराब क्षेत्ररक्षण. अंदाज चुकतोय सातत्यानं आपण पाहतोय. इथं क्षेत्ररक्षण खराब होतंय तिसगाव संघाच्या माध्यमातून आणि खराब क्षेत्ररक्षणाचं रूपांतर आपण पाहतोय चौकारामध्ये होतंय. 4 धावा. धावसंख्या 25 वर पोहोचते. 2 फलंदाज लवकर बाद झाले.
आपण पाहिलं सलामीचे फलंदाज सोमनाथ आणि प्रशांत लवकर बाद झाल्यानंतर दिगेश आणि महेश मध्ये भागीदारी फुलते बहरते. आपल्या संघाच्या डावाला आकार देण्याचं काम करतात. फलंदाजी चांगली होते. धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना 2 बाद. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. फलंदाजांना आणि ठोकलाय. दिलेल्या संधीचा सोनं केलं फलंदाजांना. ठोकलाय तो षटकार 6 धावा. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी कराल तर फलंदाजांना ती संधी असते. नामी संधी चालून आली तर फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजांना बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी योग्य चेंडू ठरला. आयोजकांनी आमच्या तकदीर मात्र आहेत उपस्थित आयोजक. फेअर डिलिव्हरी ठरलेले त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून MTCच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज आपण पाहतो. आमचे कुणाल मात्रे असतील, धीरज फराड असतील. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू पडतो नो मार्शलांमध्ये. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. सीमा रेषेवर तोपर्यंत धावा आहेत. 2 टोटल धावसंख्या पोहोचली होती 33 वर. आमचे कृतिक पाटील गेली 2 दिवस चांगलं गुणलेखन करतायत. गुणलेखन करणं सोपं काम नसतं, मात्र ते काम ते चांगल्या पद्धतीने करतायत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या 34 वर पोहोचते. दिगेश आणि महेशचं कौतुक करावं लागेल, कारण 2 मुख्य फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय दिगेश आणि महेश यांनी चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या पोहोचते ती 34 वर. गौरव पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू हाताळला. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज गौरव. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. 1 चेंडू बाकी असेल या षटकातील. धावसंख्या स्थगित 34 धाबा. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज महेश, सलामीचे फलंदाज दिगेश. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज गौरव तयार. काय गोलंदाजी केली आहे बघा गोलंदाज. आपण पाहतोय शेवटच्या 2 चेंडू लागोपाठ निर्धाव हाताळत गोलंदाज गौरवनं. आणि या षटकामध्ये गौरवनं धावा खर्च केल्या त्या आपण पाहतोय 13. 3 षटक इथे संपन्न झाली आहेत. 2 बाद. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 34 धावा. सागर पाटील, तकदीर मात्रे, सतीश जाधव, कृष्णा पाटील, अरविंद पाटील, प्रशांत मात्रे आणि आमचे विशाल पाटील आणि संपूर्ण वडवली सी टीमच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. आयोजन करणं कृतिक सोपं काम नसतं. फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. बोलणं सोपं असतं, पंचगिरी करायची, पाहुण्यांवर लक्ष ठेवायचं, इतर गोष्टी पाहायच्या, हँडल करायच्या, सर्व काही पाहणं कठीण काम असतं. मात्र हे आयोजन आपण पाहतो चांगल्या पद्धतीने केलं जातं. गोलंदाज तयार. ओमकार, गुड बॉलिंग. वेगवान चेंडू बघा. एक नवोदित गोलंदाज ओमकार पहिला चेंडू कशा पद्धतीने रिलीज करतो. डॉट बॉलची समाप्ती होते. काल आपण कोळेगाव संघामधनं कृतिक दक्षला पाहिलं. ओमकार पेक्षा लहान होता दक्ष आणि दक्षने काय ते षटक हाताळलं. एकदम चांगलं. प्रेक्षकांनी नक्कीच टाळ्याने कौतुक केलं दक्षचं. इथं मात्र बॅक टू द बॉलर बघा. वेगवान चेंडू हाताळला होता, मात्र तो चेंडू फॉलोथ्रू गॅदर करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आली ती सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. वय जरी ओमकारचं लहान असलं तरी सुद्धा ओमकार या वयात सुद्धा चांगली गोलंदाजी करतं. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. कारण नवोदित गोलंदाज, मग तो गोलंदाज असो की फलंदाज असो, कौतुक होणं गरजेचं असतं. ओमकार पुन्हा एकदा तयार. फुलटा चेंडू, फटका फसला की षटकार. इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू स्पर्श होऊन षटकार. 6 धावा. धावसंख्या 41 वर पोहोचते.
सोमनाथ आणि प्रशांत लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो महेश आणि दिगेश या दोन फलंदाजांनी अक्षरशः चांगली फलंदाजी करून संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलंय. ओमकार पुन्हा एकदा तयार. पंच सतीश जाधव वाईटचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 42 वर पोहोचले. नक्कीच फलंदाज प्रयत्न करतील मोठे फटके मारण्याचा. ओमकार पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग. तेच तर रार चेंडू. इथं धावचीची शक्यता. फलंदाज धावचीत बाद होतात. तिसरा धक्का बसला टीम कोलवली संघाला. धावसंख्या आपण पाहतो दाफलकर 42. जय गावदेवी क्रिकेट संघ वडवली से आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2023 हे पर्व आपण पाहतोय. दहा चेंडूंमध्ये दिगेशनं 18 धावा खर्च कुठल्या महेशनं 10 चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. तर फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपात. स्ट्रायकरला दिगेश. ओमकार तयार. शेवटच्या चेंडूवर इथं फटका फसलाय की काय पाहायचंय. झेल सुटलाय. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. इथे धावचीची शक्यता निर्माण झाली आणि फलंदाज धावचीत बाद होत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 44 वर. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 44. एक चेंडू बाकी असेल. ओमकार इथं फटका फसला. झेलची शक्यता निर्माण झाली. झेल सुटलाय. वारंवार तिसगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आपण कालपासून पाहतोय. अशा पद्धतीने 4 षटके इथं संपन्न झाली आहेत. टोटल धावसंख्या पोहोचली होती 46 वर आणि लक्ष ठेवलं कोलवली संघानं तिसगाव संघासमोर 47चं. पहिल्या सत्राचा खेळ इथं समाप्त झाला. टीम कोलिवली संघानं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावा कुठल्या 4 षटकांमध्ये 46. तिसगाव संघासमोर कोलिवली संघानं धावांचं लक्ष ठेवलं 47चं आणि 47 धावांचा पाठलाग तिसगाव संघ कशा पद्धतीने करेल. धावांचा बचाव कोलिवली संघ कशा पद्धतीने करेल हे दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. आमचे सहकारी समालोचक साहेबू भंडारी यांचा आवाज. कुठली टीम आहे. संजू स्पोर्ट्स कोळेगाव विपक्ष महेश माळी प्रतिष्ठान भोपाळ या दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. कोळेगाव विपक्ष भोपाळशी लढत असेल. हा 46 जागा टोकल्यात. कोलिवलीच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळतो. तर कोलिवली संघाने 46 टोकल्यात तर 47चं लक्ष असेल. तर अशा आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळेल आपल्याला. चला बॅट्समन बॉल द्या.
चला बोलूया आपण मैदानाकडे जिथे मॅच चालू होईल. 4 षटकामध्ये 47 लक्ष 30 गाव संघ समोर. अगेन्स्ट खेळणा टीम गोळवली प्रथम फलंदाजी 46 ठोकल्यात. तिथे धाबा रोखण्यासाठी संघर्ष करावा लागेल कारण आघाडीची जोडी मैदानावरती. स्ट्राईकला ऋषभ साडी पहिला चेंडू ऑफ साईडला फक्त दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू निघून जातो बॉल लाईनच्या बाहेर येते. पहिला चेंडूवरती येतो इथे संघर्ष मिळत चौकार. ऋषभच्या बॅट नाही ते आपल्याला पाहायला मिळाले चौकार. आणि या चौकाराने ते धावपळक स्वतः बरोबर संघाचा खुळा केलाय. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे सीमारेषेवरती. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत इथे येतो एक सिंगल. हा संघर्ष करावा लागेल गोलंदाजांना मॅच जिंकायचं असेल तर टीम गोलवलीला. कारण तिसगाव संघ म्हटलं की फलंदाजीसाठी एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर डिफेन्स क्रिकेट खेळताना आपण ऋषभला पाहतोय मैदानावरती. तर कोलेगाव टीमचा कर्णधार आणि भोपर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. नेक्स्ट मॅच आपला असेल कोलेगाव आणि भोपर. दोन्ही संघ नाही आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर पहिल्या 2 मध्ये पास झाल्यात. अरे 4 कशी जबरदस्त जबरदस्त जागा बनवली स्वतःला खेळासाठी आणि ऑन साईडला हुक केलाय. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर होतो इथे षटकार. आणि या षटकाराने इथे तन्मयच्या बॅटनं आलाय हा दर्जेदार षटकार. या षटकाराने धावपळक पुढे सरकेल. मी म्हटलं तिसगाव संघ म्हटलं की फलंदाजीसाठी एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो आणि ही ओळख याचा परिचय तन्मयने दिलाय. पहिल्या चेंडूवरती तन्मयने ठोकला इथे षटकार. तन्मय तिथे तयार. गोलंदाजी थोडीशी महागडी ठरते सुजेलची. हा चेंडू पुन्हा एकदा नोमॅन्स मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक पुढे सरकला. डीप मिड विकेटचे चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत संधी होती फलंदाजांना. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि धावपळक दोन्ही पुढे सरकताना आपण बघतोय. 13 धावा धावपळकावरती. लक्ष आहे ते 47. अनुषंगाने ते फलंदाजी खूप चांगली चालू आहे. दोन्ही फलंदाजाच्या बॅटने एक मोठा फटका आलाय. शॉर्ट पिच चेंडू बॅट होता बॉलर समोर खेळाय. लॉंगांचे क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत आणि जिथे मात्र चेंडूला रोखला जाईल तोपर्यंत येतोय सिंगल. 1 धावाने धावपळक पुढे सरकेल. 14 धावा प्रत्येक चेंडूवरती धावले. या षटकात अद्याप कोणताही चेंडू बॉल आलेला नाहीये. अंतिम चेंडूचा खेळ ते शिल्लक. शेवटचा बॉल. पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा येत असतात. मात्र जिथे तुम्हाला पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 14 आल्यात. जिथे शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा ऑन साईडला जागा बनवलेली क्षेत्ररक्षक आहे. झेलची शक्यता. झेल सुटलाय. फंबल झालीये. मिस्टेक झालीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटका अखेरीस बिनबाद 18 धावांची सावध सुरुवात केली आहे इथे मात्र तिसगाव टीमने.
ना वरती 4 झाले निघाली पण एक टीम अजून 7 मॅच होतील 3-3 वर्ष. तर इथे आपण बघू शकतो. चला खेळ फास्ट करायचा वेळ कमी आपल्याकडे. आयोजक ऑर्गनाइज टीम कॅप्टन सर्व खेळ फास्ट करायला सहाय्य करा. आम्हाला अजून 6 मॅच कंप्लीट करायचे आहेत. हा चेंडू ऑन साईडला उडवायचा होतो. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संवाद येत नाहीये, मात्र येतो इथे डॉट बॉल, किक डॉट बॉल सुटकेचे. कोळेगाव संघाचा कर्णधार आणि बोपर संघाचा कर्णधार पण नाणेफेकीसाठी आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपला असेल. तुम्हाला पुन्हा इथे पुकारलं होतं कोळेगाव आणि बोपर. पुन्हा एकदा सेम रिझल्ट ऑन साईडला. तन्मय मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय, मात्र तन्मय होतोय त्याला गाठारचे 2 चेंडू बीट. पहा लक्ष ठेवलंय. 47 धावांपैकी 10 पाहायला भेटतात आतापर्यंत. 18 कोणताही गडी बाद झालेला नाहीये, मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार. हा चेंडू तिसरा चेंडू बीट झालाय फलंदाज, मात्र स्टिकच्या बाहेर होते दर्शवत आहेत पंच डीजे ब्राव यांना. मात्र इथे लेग बायच्या रूपात धाव मिळेल 1 या तिसऱ्या चेंडूवरती. मात्र या षटकात आली अखेर काल धाव. धावपळ 1ने पुढे सरकताना 19 धावा गरज आहे इथे. मात्र क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या टीम कोळवणीला एका विकेटची, कारण तिथे विकेट अद्याप कोणती गेलेली नाहीये. म्हणजे दोन्ही फलंदाज सेट झाल्यात. मात्र जसं तुमच्याकडे धावांचा आपण विचार केला तर तुमच्याकडे धावा आहेत 46 आणि या धावा डिफेन्स करण्यासाठी तुमच्या गोलंदाजांना 4 गोलंदाजी करतील तर 4 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिथे पहिल्या षटकात धावा आल्यात 18. गोलंदाज तयार आहे. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा लावा. त्याचं खेळाडू तयार आहे. फलंदाजी साडी रिव्हर्स अटॅक केलाय. सक्सेसफुल शॉट सक्सेसफुल आहे आणि चेंडू गेलाय ते 52 पॉईंटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर भोपर टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालेले आहे. धन्यवाद. तुमचं सरसे स्वागत असेल या दुपारच्या सत्रामध्ये. आईगाव द्विचषक वडवली सी 20-23 हे शानदार पर्व. कोलेगाव संजू स्पोर्ट्स कोलेगाव टीमचा कर्णधार. आपण या नाणेफेकीसाठी हा चेंडू जागा म्हणून उंच गेलाय पाहायचा आहे कुठपर्यंत. जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथपर्यंत टिपलाय झेल आणि संपलाय डावा. त्याचा फलंदाज ऋषभचा इथे खेळ लागलेला. हा पहिला दे धक्का टीम तिसगावला. सामना थोडासा स्पीड अप करा. हा फास्ट खेळायचा. मला अद्याप 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. तसेच काशीनाथ दादा पाटील आणि पुरुषोत्तम दादा पाटील म्हात्रे हे ते मान्यवर आलेले आहेत. या वडिलोगाचे ज्येष्ठ नागरिक सरसे स्वागत असेल आपले. आईगाव द्विचषक 20-23 या पर्वामध्ये या पण मंचावरती. मस्त वेलकम. सरसे स्वागत असेल आपले. या काशीनाथ दादा तसेच दीपक दादा म्हात्रे दोन्ही मान्यवरांना इथे विनंती असेल आपण मंचावरती या. आपण इथे आलात तर आपलं सरसे स्वागत असेल. तो गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू तिथे शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. फलंदाज तयार. डाऊन सॉलांड कापेट अगदी घरंगळत चालय. चेंडू सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटच्या पोल सटकलाय. चेंडूला उचलणार तोपर्यंत येतोय. सिंगल षटक क्रमांक दुसरा इथे संपला. 2 षटकां अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला तर धावा लागताय त्या धावपकावरती 26 धावा. म्हणजे पहिल्या 12 मध्ये 26 बनल्यात. येणाऱ्या 12 मध्ये 21 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स पाहायला मिळतो. तिथे 12 चेंडूमध्ये 21 खेळ फास्ट खेळायचा. सागर आपल्याकडे वेळ कमी आहे. पहा सोमनाथ गोलंदाजी मार्कमध्ये आपण बघतो. गोलंदाजाला 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज
धावा वाचवायचे त्याला, कारण जिथे 12 मध्ये 21 ची गरज आहे अशा परिस्थितीत सोमनाथ लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू घरंगळत आलाय सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षण चांगले झालंय, तिथे आली आहे सिंगल. धावबादची संधी इथे निर्माण झाली होती, मात्र फलंदाज इथे सेफ आहे. इथे तो एक धाव महत्वाची, एक चेंडू दोन्ही टीम साठी महत्वाचा असेल. टीम तिसगावला हा मॅच जिंकायचा असेल तर या षटकात एखादा मोठा फटका, अगेन्स्ट खेळणारी टीम गोलवलीला हा मॅच जिंकायचा असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील आणि एखादी विकेट या षटकामध्ये. काशीनाथ पाटील यांचं शुभगमान, सरसे स्वागत असेल. आता इथे शॉट स्कोरले की क्षेत्ररक्षक पुढे सरकले आणि चेंडूला कॅरी करणार, तोपर्यंत धावा मिळतील. इथे 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवत होते खेळाडू, मात्र इथे ऑन द स्टिक चेंडूपैकी येते, तोपर्यंत मिळतात 2 धावा. हा या षटकात भरपूर काही निर्भर असेल. जिथे गोलंदाजी करतो गोलंदाज सोमनाथ वरती दारमदार टीम. गोलवलीचं भविष्य सोमनाथच्या हातात असेल, कारण जोपर्यंत सोमनाथ चांगली चेंडू फेकेल तोपर्यंत ही मॅच गोलवली टीम साठी जिवंत असेल, कारण धावा कमी आहेत. अशा परिस्थितीला तिसगाव संघाचा आघाडीचा खेळाडू तन्मय जो चांगला सेट झालाय, चांगली फलंदाजी करू शकतो. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे पंबल झाले. दुसऱ्या बॅकअप साठी आले क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत वन्स अगेन 2 धावा. 1-2 धावा जरी आल्या या षटकात तरी मात्र या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात. मात्र धावा कोलवली टीम. हा चेंडू चांगला आहे, ते आलाय डॉट बॉल. एक डॉट बॉल महत्वाचा असेल टीम कोलवलीसाठी. हा चेंडू उंच गेलाय, झेल होणार का? दूरवरून क्षेत्ररक्षक पुढे सरकतात. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न चालू आहे इथे आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. अशा भरपूर शेवटचा बॉल आहे, पण शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल बाकी आहे. ते पहिला बॉल सिंगल, दुसऱ्यावरती 2, तिसऱ्यावरती 2, चौथा डॉट आणि 5व्यावरती 2. 33-14ची गरज आहे. तसेच आदरणीय सतीश दादा भोईर उंबाईडे यांचं ते शुभ आगमन. या दादा मस्त वेलकम, आपलं सरसे स्वागत असेल. त्यांच्या समोर निखिल दादा भोईर आणि बाळदादा भोईर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मंचावरती सरसे स्वागत करतोय. मान्यवरांची उपस्थिती वेळ काढून आपली महत्वाची उपस्थिती दाखवतात. या मान्यवरांचा शुभ सन्मान. मात्र चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केले गेले. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे, तालमेल दोघांमध्ये चांगलं जुळतं. इथे येतात अंतिम चेंडूवरती 2 धावा. 35 झालेले आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्या 6 मध्ये 12. चला हरिअप करा, खेळ पास खेळायचंय. तर सतीश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल या मॅचची. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहू शकतो टीम बोपर आणि दुसऱ्या बाजूला सूर्या स्पोर्ट संजू स्पोर्ट कोलेगाव. या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. कोलेगाव टीमने नाणेफेकी इथे जिंकली आहे. 6 मध्ये 12ची गरज आहे. सहा चेंडू 12ची गरज. निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज नरेश.
टीम कोलवलीचा हा गोलंदाज. 6 चेंडू 12 ची गरज आहे. सागर ऑन स्ट्राईक. एक घातकी खेळाडू म्हणून परिचित तिसगाव संघाचा सागर तयार आहे. हा चेंडू सागर साठी उंच उडवला. निस्तिक आहे हा झेल आणि 2 खेळाडू आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावा महत्वाच्या आहेत. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ महत्वाचं होतं. खेळाडू दुखापत झाली बघा. दोन धावा आल्या. हा झेल मिळाला जीवनदान सागरला. एक लेझी क्रिकेट. 2 खेळाडूंमध्ये पहा हे तालमेल सातत्याने जे खेळाडू आणखी मॅच मध्ये स्पर्धेमध्ये कुठे खेळाल तिथे मात्र लक्ष तुमचं असणं गरजेचं असं. दुखापत होतो, झेल सुटतो, तिथे जीवनदानही मिळतो आणि मग दुखापती होतो. 2 खेळाडूंचं कॉल महत्वाचं होतं. तिथे कॉलिंग न झाल्यामुळे ही टक्कर झाली आणि ते मिळालंय सागरला. जीवनदान समोर खेळतात स्क्रीन समोर आणि हा दर्जेदार खेळ संपला. इथे सागरचा खेळ. सागर डगआउटला. मॅच मध्ये ट्विस्ट. इथे सागर सारखा घातकी खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलाय गोलंदाजाला. मॅच इथे युटर्न घेतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये इथे ट्विस्ट आहे. मॅच मध्ये थरार आपल्याला पाहायला भेटेल. येणाऱ्या 4 मध्ये 10 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 4 धावांची गरज आहे 10. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय सौरभ. नरेश जिथे गोलंदाजी करतो सौरभ साठी. डाव्या हाताचा खेळाडू. 4 चेंडू मध्ये 10 ची गरज आहे. नरेश तयार आहे. ओ द विकेट. हा चेंडू ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन की झेल झाली. इथे कमालीचा कॅच. इथे एका हातात या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल स्वीकारला क्षेत्ररक्षकाने. लागलेला हा लागोपाठचा दुसरा धक्का टीम तिसगावला. मॅच अजूनही संपली नाहीयेत. ऑप्शन आहेत 3 तिसगावकडे. 3 चेंडू शिल्लक. गरज आहे 10 धावांची. 1 चौकार 1 षटकार. षटकार चौकार मात्र ठोकावला गेलेल्या चेंडूवरती मोठा फटका. दोन 3 चेंडू शिल्लक आहेत. 10 ची गरज. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहायचा आहे. फंबल झाली आहे. आउटफील्ड मागे फास्ट आहे. या चेंडूमध्ये 2 धावा आल्या तरी मॅच मात्र जिवंत पाहायला मिळेल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज होईल ते धावबादच्या रुपात. हा तिसरा गडी लागोपाठ बाद. धावा मिळतील या चेंडूवरती 2. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज आहे ती 8 धावांची. 3 मध्ये 10 ची गरज होती. या चेंडूवरती आल्या धाबा 2 म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूवरती 8 धाबांची गरज आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. ही मॅच इथे संपली नाहीये. येणारा चेंडू भरपूर महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी.
दोन्ही टीमसाठी येणारा चेंडू महत्वाचा आहे. 2 मध्ये धावा बनवायचे आहेत. आणि कंपल्सरी चेसिंग आहे. हो, हे नियम महत्वाचे आहे. धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत आपल्याला. येणाऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या तरी मॅच आपल्याला तिसगाव संघाच्या बाजूने पाहायला भेटेल. येणारा चेंडू अतिरिक्त आला तर ही तिसगाव संघासाठी गुड न्यूज असेल. तिथे धाव मिळेल, चेंडू एक्स्ट्रा मिळेल. मात्र येणारा चेंडू कसा असेल हे सर्व काही डिपेंड आहे गोलंदाज नरेश वरती. दोन चेंडू 8ची गरज आहे सामन्यामध्ये. थरार येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. दांडी गोल मॅच फिरली आहे. लागोपाठ हा 4था फलंदाज गारत. इथे गौरव परतल मैदानाच्या बाहेर. आता एका चेंडूत 8 धावांची गरज. पहा 6 मध्ये 12ची गरज होती. धावा महाग नव्हत्या, मात्र तडजड झाली. हे असतं क्रिकेट जिथे एकामागे एक फलंदाज बाद झाले तिसगाव संघाचे. मात्र इथं अडचणीत सापडलाय. एक चेंडू, एक दैवी चमत्कार तिसगाव संघाला अजूनही वाचू शकतो. येणार चेंडू एखादा खराब आला आणि त्याच्यावरती धावा आल्या तर मात्र तिसगाव संघासाठी मॅच बनू शकतो. चला चला, वेळ कमी आमच्याकडे. पहा प्लीज प्लीज हेल्प. हा चेंडू चांगला आहे. आत्मविश्वास आहे गोलंदाजाने. मॅच इथे संपली 7 धावांनी. हा सामना जिंकलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या टीम कोलिवलीने. आणि इथे विश ऑल द बेस्ट पुढील